SNDT विद्यापीठाची संलग्न असलेल्या कल्याण येथील महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ साजरा. दिनांक 13 मार्च 2026 रोजी SNDT विद्यापीठाशी संलग्न असलेले जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय जोशीबाग कल्याण पश्चिम येथे स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ दिमाखदार थाटामध्ये संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राजेंद्र राजपूत सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अदिती अजय चौधरी या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र करणकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं व त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि उच्च ध्येय ठेवल्यास विद्यार्थिनींनी यशाच्या शिखरावर पोहोचतील असे विचार प्राचार्य डॉक्टर राजेंद्र करणकाळ यांनी प्रास्ताविकात नमूद केले. तसेच प्रमुख अतिथी महाविद्यालय तक्रार निवारण समितीचे सदस्य अदिती अजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयाच्या विषयी स्नेहभाव व्यक्त करून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक राजेंद्र राजपूत सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करताना महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवलेले आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर वर्ग या सर्वांचे त्यांनी विशेष कौतुक केले. महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या संस्थेचे व महाविद्यालयाचे नाव विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल करतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापिका प्रज्ञा जंगले यांनी सादर केला. विद्यार्थिनींनी प्रतिनिधी आम्रपाली गायकवाड मनोगतात महाविद्यालय व शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या BA व BCom मधील विद्यार्थिनींनी तसेच NSS मधील बेस्ट वेल्टियर व बेस्ट कॅम्पर तसेच क्रिकेट, कबड्डी, खो खो या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी गीत, वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य इत्यादींचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष यांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून विद्यापीठ गीताने करण्यात आलं. सूत्रसंचालन मुख्य लिपिक अशोक शिंदे यांनी केले तर हर्षद शेटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक अशोक साळी, सुनील पाटील, सुरेश जाधव तसेच मुख्याध्यापिका सोनार, माजी मुख्याध्यापिका सिनकर, पत्रकार राजू बैसाने, प्राध्यापक विसावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अजय चौधरी आणि आज मला इथे प्रमुख अतिथी म्हणून आमच्याच कॉलेजमध्ये जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट महिला महाविद्यालयामध्ये बोलवलं. त्यासाठी मी करणकाळ सरांचे, राजपूत सर, पाटील सर, जाधव सर, मॅडम आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी मला एवढा म्हणजे मोठं ऑनर केलं. आणि खरंच या कॉलेजशी म्हणजे फार जुने संबंध आहेत, म्हणजे आता नाही जवळजवळ 16 वर्षाचे संबंध आहेत. ॲज अ कोऑर्डिनेटर पण मी इथे काम केलेलं आहे आणि आता त्या तक्रार निवारण कमिटीवर ॲज अ सदस्य म्हणून मी आहे. बरेच इकडे भरपूर प्रेम मिळतं आणि माझी इच्छा असंच हे कॉलेज पुढे जावं आणि आमचं SNDTचं तर नाव होणारच युनिव्हर्सिटीचं, पण जनरल एज्युकेशन महिला महाविद्यालय हे सगळीकडे होते. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच मुली म्हणजे ज्या आता पास आउट पण झाल्या आहेत त्या चांगल्या चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. हे मला खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल की लास्ट इयरच्या 2024-25 अकॅडमिक इयर आणि 2025-26च्या अकॅडमिक इयरमध्ये नाही म्हणायला MAच्या जवळजवळ 8 विद्यार्थिनी आज शिक्षिका म्हणून काम करत आहेत. दिव्याच्या काही शाळेत आहेत, काही आसनगाव वगैरे ह्या ठाणे जिल्ह्यातल्या भरपूर शाळेमध्ये ते ॲज अ टीचर म्हणून काम करतात. काही इंग्लिश मीडियममध्ये त्या काम करतात आणि काही मराठी माध्यममध्ये. म्हणून टोटल जर बघायला गेलं तर मीच ज्यांना थोडंफार इंग्रजी गाईड केलं होतं त्या जवळजवळ 11 विद्यार्थिनी ॲज अ टीचर म्हणून काम करत आहेत. तर त्यासाठी खरंच सगळं श्रेय सरांना आहे, कारण की सरांनी पण खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे करणकाळ सरांना शुभेच्छा. राजपूत सरांबरोबर आज पुन्हा एकदा आम्हाला एक कार्यक्रमाला भेटलं तर आज मला त्यासाठी पण खूप छान वाटलं. पाटील सरांना भेटून, जाधव सरांना भेटलं, मॅडमना भेटून खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. SNDT विद्यापीठाशी संलग्न असलेले जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय याचा आज स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून
आमच्या संस्थेचे संचालक मान्य श्री राजपूत सर यांना आम्ही निमंत्रित केलेले होते. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी आदिती चौधरी मॅडम, त्यांचा महाविद्यालयाशी अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे. त्यांनी ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. साहित्य, कला आणि क्रीडा या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांचा उचित गौरव सर्व मान्यवरांनी केले. सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील एकमेव असं हे SNDTचं विद्यापीठाशी संलग्न असलेलं महाविद्यालय आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उपनगरातील अनेक शोषित, उपेक्षित, वंचित तळागाळातील विद्यार्थिनी इथं शिक्षण घेत आहेत. पदवीपासून तर पदव्युत्तर पातळीवर शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग आहेत, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना ज्ञानदानाचं एक पवित्र कार्य करत आहोत आणि आमच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालय आणि संस्थेचं नाव उज्ज्वलपणे यशस्वी कोरलेलं आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आणि विद्यार्थिनींचं विशेष कौतुक करतो. धन्यवाद. मी राजेंद्र राजपूत, संचालक जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर. आज महिला महाविद्यालय कल्याण या महाविद्यालयाचा सांस्कृतिक व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय शानदार पद्धतीने संपन्न झाला. विद्यार्थिनींनी केलेलं स्वागत, त्यांनी केलेलं नृत्य बहारदार होतं. या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थिनींना उच्च शिक्षण दिलं, आपल्या पायावर उभं केलं. ज्या विद्यार्थिनी नोकरी करतात, बाहेरगावी असतात, त्यांनाही बहिष्ठ शिक्षण दिलं. आणि खऱ्या अर्थानं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्या SNDT महाविद्यालयाची स्थापना केली, ते काम प्रकर्षाने हे महिला महाविद्यालय प्राचार्य करंकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे काम करते. आज मला अध्यक्ष म्हणून इथं बोलावलं, आनंद मिळाला. विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं, सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार होता. केवळ गुणवत्तेमध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी पुढे नाहीत, तर NSSच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातही काम करतायत. हे कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर कला, क्रीडा या क्षेत्रातही दैदीप्यमान असं यश या आमच्या संस्थेच्या महिला महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी मिळवलेलं आहे. यामुळे त्या विद्यार्थिनींचं कौतुक करतो, पण त्याचबरोबर प्राचार्य करंकाळ सर, या महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, माझा शिक्षक शिक्षकेतर यांचंही अभिनंदन करतो. धन्यवाद.